आता आपण चालू शिर्डीला. मॅपवर बघितलं 220 किलोमीटर आहे. बघूया किती आपला टोल नाका किती लागतो आणि किती वेळ लागतो. बघूया किती 2:30 वाजले सध्या. बघूया किती वेळ तासानंतर आपण पोहोचतो. पण आता समृद्धी महामार्गावर भिवंडी वाढपे येते. आपल्याला 5 मिनिटाचा इथं टोल नाका लागेल. पहिला आमने टोल नाका समोर बघू शकता. टोल नाका आलाय. आपण 3 लस्सी घेतलं पार्सल. त्या पहिले पिऊन घेऊ इकडे, नंतर पुढच्या प्रवासाला लागू. पप्पू शेटकडे आहेत 3 लस्सी. समृद्धीचा पहिला टोल नाका आमने. लेफ्ट साईडला आपण थांबू. लस्सी आपण घेऊन त्या लस्सी पिऊन आणि पुढच्या प्रवासाला निघू. 10 मिनिटात आपण अंबरजी बोगदा बसलेला आहे समृद्धी महामार्गावर. पहिला बोगदा आहे मुंबईवरून येताना. पहिला बोगदा आहे समृद्धी महामार्गाचा. 1.5 किलोमीटर असेल जास्तीत जास्त. कारला 120ची स्पीड दिलेली आहे. मिनी व्हॅनला 100चा आहे आणि ट्रकला 80चा स्पीड आहे. वीस किलोमीटर पुढे आला ना समृद्धी महामार्गावरून शहापूरला जायला पहिला एक्झिट आहे. शहापूर मुरबाड रस्ता. शिर्डी 154 किलोमीटर आहे. शहापूर मुरबाड रस्ता. मुरबाड. आमने टोल नाक्यावरून चढले ना का पहिला लेफ्ट पाहिजे आपल्याला. पहिला एक्झिट लागतो टोल नाका. मुरबाड शहापूर एक्झिट क्रॉस केल्यानंतर 5 किलोमीटर अंतरावर दुसरा बोगदा आहे तो समृद्धी महामार्गाचा सरलांबी बोगदा. मस्त नैसर्गिक चित्र काढलेलं आहे त्याच्यावर. आणि राईट साईडच्या बोगद्यावर कोलिनबाई दाखवलेली आहे. सुंदर असा नजारा आहे बघा. सरलांबी बोगदा. आपण 1.5 किलोमीटरचा बोगदा आहे. एमर्जन्सी एक्झिट साठी ठेवलेला आहे. सुनसान रस्ता आहे. जो नियमित राहील ना त्यासाठीच लय भारी रस्ता आहे समृद्धी महामार्ग. वेळ चालू गेला ना तर मग त्याचं काही खरं नाही बघा.
वरून शिर्डीला जाताना हा तिसरा बोगदा आहे. नाव नाही याच्यावर काय कोणतं आहे काय माहिती. सरलामेच्या पुढचा बोगदा आहे हा. इगतपुरीच्या अगोदर शिरोल बोगदा आलेले. शिरोल लाईट पण लावलेले सर्व मस्त. आतमध्ये लाईट आहे, फायरचा आहे, एमर्जन्सी कॉलसाठी आहे. स्पीड लिमिट कारला 100 आहे बोगद्यामध्ये आणि ट्रकला 80 आहे. हा पण 2-2.5 किलोमीटरचा बोगदा आहे. इगतपुरी इथून 23 किलोमीटर दाखवते अजून पण. चौथा बोगदा लागतो समृद्धी महामार्गावर शिर्डीकडे जाताना. वाशाला बोगदा जास्त नाही, 500-600 मीटर अंतराचा आहे फक्त, जास्त मोठा नाही बोगदा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. मस्त डेकोरेशन केलेलं आहे बाहेर. समोर पूर्ण डोंगर कापलेला आहे बघा. किती पुढे वरती लेफ्ट साईडला आहे बघा, राईटला बघा. समृद्धी महामार्गावरचा सर्वात मोठा बोगदा इगतपुरी टनेल. 9 ते 10 किलोमीटरचा आहे बोगदा. सर्व डोंगर पण आहे, पूर्ण डोंगर कापत गेलेला आहे. नाव पण लिहिले बघा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. डेकोरेशन बघा एकदम सुंदर केलेलं आहे, असं नाट्य केलेलं आहे बघा, मस्त एकदम छान असं केलेलं आहे. बॅरिकेड पण आहे वरती, 5.5 मीटरचा आहे उंचीला. पार्किंग बिर्किंग करायचं नाही फक्त माझ्या आतमध्ये बघा ना, असं आहे. साधू संतांचे फोटो लावलेले आहेत. लिमिट 100ची आहे आणि टेम्पो आणि ट्रॅव्हल्सला 80ची स्पीड लिमिट आहे. फायर एक्झिट आहे, एमर्जन्सी कॉल आहेत. युटर्न फक्त घ्यायला एंट्री नाही इथे. लेबर होते कामगार, त्यांना सॅल्यूट आहे. खतरनाक काम केलेलं आहे त्यांनी. कोणी असं काम नाही करत. महाराष्ट्रातले जे सर्व जे लेबर आहेत त्यांना आमच्याकडून सलाम आहे. आठ 9 किलोमीटर म्हणजे भरपूरच मोठा झाला आहे. एकदम महाराष्ट्रातला एकदम तो 1 नंबरला बघता आहे हा. बंद पडले तिथे, पोलिसांनी ते बॅरिकेड लावून ठेवलेलं आहे. एमर्जन्सी उभे राहण्यासाठी केलेलं आहे. त्यांचं ऑफिस पण आहे तिथे.
वाटतं तुम्हाला आहे का बोगदा? लय मोठं आहे. 10 किलोमीटर आहे ना? 8 किलोमीटर 8-8.5 किलोमीटरचा बोगदा आहे. लय लांब. मस्त आहे, एक नंबर. डेकोरेशन छान आहे. हा आहे का? जे कारागीर आहेत ना त्यांना पण मानाचा मुजरा. खतरनाक कोरीव काम केलेलं आहे. ते पेंटिंग खतरनाक केलेलं आहे त्यांनी. एक नंबर छान केलेलं आहे. थंडगार आहे मध्ये आतमध्ये. बघायला पण छान आहे डिझाईन. तुम्हाला कधी बघू वाटलं तर येऊन बघू शकता. नक्कीच एकदा तरी समृद्धी महामार्गाने प्रवास करा. किती मोठा आहे बघ. जास्त आवडत 10 किलोमीटर बोलतोय काही नाही 8.5 किलोमीटरचा बोगदा आहे. एवढा ना. हा तीन टर्न आहेत बरं, तीन. हा सगळी सुविधा केली पाहिजे ना. हा सर्व सुविधा आहे. नाही तुम्ही पुढं ऑफिस आहे का इकडे त्या साईडला? ऑफिस असतीच. लाईट लावायची नाही का? हां. लाईटिंगचे ऑफिस असतात त्यांच्या. होय. हा. तुम्ही काय हो, जागी हा. दिसते ना. म्हणजे जर काय इमर्जन्सी असेल तर त्याच्यामध्ये जाऊन आपण सुरक्षित जागी थांबू शकता. हां. थांबण्यासाठी गेले का हे? हा थांबण्यासाठी त्यांचे ऑफिस आहेत. पलीकडच्या साईडला जायचा रस्ता आहे. हां. ओके, धन्यवाद सर. इगतपुरी एक्झिट आहे आता 500 मीटर अंतरावर. पुढं असं वाटतं की आवळच खाली आहे. हा आहे का? इगतपुरी आहे. बघा कसलं केलंय वरती. मस्त केली. मंडपचं डेकोरेशन सारखं केलंय. हा हे ना. बघा इथून लेफ्ट मारलं ना का इगतपुरीला जायचा रस्ता आहे लेफ्ट साईडने. खरंच खूप सुंदर असं बघतो आता. आरामच घ्या गाडी. काम चालू आहे बघताचं. आरामच घ्या गाडी. जाऊ द्या. 6वा बोगदा आहे समृद्धी महामार्गाचा. काम चालू आहे पेंटिंगचं. पेंटिंग लाईटिंग छोटंच आहे. 500 मीटर अंतराचं असेल फक्त. काम चालू आहे बघा. लाईट लावायचं काम चालू आहे. कलर आणि लाईटचं होईल ते पण थोडंसं क्लिअर. झाला कंटिन्यू गाडी चालवतो. SMBT पर्यंत पोहोचलो आपण. सिन्नर SMBT. अजून 1 तासभर तरी लागते पोहोचायला शिर्डीला.
शिर्डी अजून 90 किलोमीटर आहे इकडनं. SMBT पर्यंत बसला मग घोटी SMBT. एक तास भराचा रस्ता अजून आपल्याला पोचायला. हा एक्झिट आहे गोटीचा SMBT. इंटरचेंज 22. IC लिहिले ना ते. IC म्हणजे इंटरचेंज 22 एक्झिट. दीड तास झाला कंटिन्यू गाडी चालवता. कुठे लगवेला सोय नाही, नाश्त्याची सोय नाही, काहीच सोयी सुविधा नाहीत. अजून इथून एक अर्धा तास तरी लागेल. पेट्रोल पंप अर्ध्या तासानंतर पेट्रोल पंप आहे. अवघड काम आहे. काय जेवण काय नाही. काय जेवता मरून जायचं. कुठे जेवता. आज चहा प्यायचं कुठं नाही म्हणलं रस्त्यानं. ठिकठिकाणी असे समृद्धीच्या मध्यभागी असं बघा गोल आहे का टायरचं काहीतरी करून ठेवलं आहे बघा त्यांनी. गाडीला आकर्षण करण्यासाठी, झोपीप नाही लागावं त्यासाठी. बरंच ठिकाणी आहे तसं. पवन चक्की आहेत बघा. सिद्धू मुसेवाला ट्रकवाले मग सिद्धू मुसेवाला. हां, 4थी गॅस टँकर आहे. मस्त लेफ्ट साईडच्या पट्ट्यातून चालत बघा आरामात. इथे पण बघा एक सायकल बनवलेली आहे. हां, आमच्या गाडीवाले त्यांना असं वाटतं की गावाकडे झालंय. तालुका कंधार, जिल्हा नांदेड, पोस्ट कुरळा. आमच्या गावाकडे पण अशी पवन चक्की आहे असं मला वाटलं. पण आता आमच्या गावची आठवण आली. मी गावाकडेच चाललो जायला. सर्व ठिकाणी लाईटी लागली तिथे. इथं खाली नगर पुणे हायवे आहे. नगर पुणे. हा इकडनं गेला, हा पुण्याला निघतो हा रस्ता. लेफ्ट मारला की इंटरचेंज 2 IC 21. अजून 9 किलोमीटर रेस्ट आहे इथे. 9 किलोमीटरवरती पेट्रोल पंप आहे. चला होतो 4:30 वाजले. 2 तास झाले. मुंबईवरून येताना पेट्रोल डिझेल काय असेल तर टाकूनच या. इकडं काय नाही. नाश्ता पण करून या. नाश्ता जेवण करूनच या. 2 तासाला नंतरच आहे. शिर्डीच्या 30-40 किलोमीटर अगोदर रेस्ट एरिया आहे आपल्यासाठी. बघा अजून 1 किलोमीटर आहे लेफ्ट साईडला बघा. शिर्डी इकडनं 46 किलोमीटर आहे. मुंबईपासून निघाल्यानंतर 2 तासानंतरच एकच पेट्रोल पंप आहे ते. थोड्या प्रमाणात पेंटिंग केली आहे बघा. शिर्डी कोपरगाव 500 मीटर. इथे लिहिले बघा असं IC.
कोपरगाव दिसलं का इंटरचेंज तिथून लेफ्ट मारायचा असं पूर्ण राऊंड घेतल्यानंतर टोल नाका आहे गाडी आहे ना. समोरच टोल नाका आहे एक्झिटचा लेफ्ट चल ती गाडी आहे ना तीच घ्या घ्या आरामात घ्या लेफ्टला घ्या राईट साईडचे बटन सरळ घ्या लेफ्ट मधला आहे इथं लेफ्ट साईडला कोपरगाव आहे ना सरळ शिर्डी आहे राईटला ठेवा हां राईटला वरतून सरळ हा शिर्डीला जातो ना खालती कोपरगाव आहे अडीच वाजता निघालो होता आपण भिवंडीवरून 2:30 वाजता कसं उशीर हो. होतो. अडीच तास लागले 5 वाजले म्हणजे 2.5 तास लागले आपल्याला यायला तरी आपण एकदम आरामात 100च्या स्पीडला झालो जास्त काही 120च्या स्पीडला पण नाही खाली उतरलं थोडा आहे रस्ता खराब तरी 5 किलोमीटर बाकी अजून आपल्याला अडीच तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचलो शिर्डीमध्ये हा शिर्डीचा परिसर आहे ओम साईराम VIP दर्शन घेतलं मला 1 तास लागला नाही तर 3 तास तरी लागले असते जास्त गर्दी नव्हती पण आहे बऱ्यापैकी गर्दी आहे ओम साईराम